देवीने विचार केला म्हणे धेनाचा मूर्ती माने लोकाला माने उघडला ये म्हाळापा धरून वर कैलास गिरीला अण्णा पाहिजे म्हणून पहिल्या सती योगाला पहाड पूर्वे काळाला हक्का हरले मारले कोणाला त्या चौघा जणाला मूर्ती मानव लोकात भक्ती केला आणि त्या भक्तीचा धूर या कैलासात कसा आला आणि आमचे डाव चुकण्याचे कारण ही कसलं आहे बघितलं पाहिजे बघण्याशिवाय जीवाला शांत वाटत नाही म्हणून त्या पार्वता देवीने चौघाला बोलवून घेतलं होतं बाबा तसले भाग्यवंत माणसाला डोळ्यान बघाव तोंडान बघाव देवाच्या राणीला पार्वतीला आणि विचार पडला होता मनाला पहिल्या सुट्टी युगाला हा हरले मारला काने सावड पडला चौघाला चौघाने विचार केला मनाला देवदूताने पळा धावत पार्वतीची हा काय गुणवर कैलास गिरीला जाऊन पार्वतीच्या मोरल्या बाजूला हात दोन्ही जोडला चरण वंदन केलं काव आम्हाला बोलवण केलेली कामगिरी आता सांगितली पाहिजे काय झालं हे मूर्तिमाने लोक त्या ठिकाणाला रंगाला हजार महिन्याचं राखण करतो या गुरुची सेवा भक्ती करतो या तो पुजारी घेऊन कैलासला यायचो त्या पुजाऱ्याला धरायचा हाय असा घेऊन वर कैलास गिरीला माझ्या समोर आणायचं तो पुजाऱ्याला बघतशी मला शांत वाटत नाही पार्वता देवीने एवढा सांगितल्यानंतर देवाच देवदूत पळ धावत पार्वती जवळ जाऊन त्या म्हाळापाला नाही झालं तर पाहिजे तरी काय काय त्या म्हाळापाला जर आणलं तर मागील तेवढं देते तुम्हाला पण त्या म्हाळापाला
हाताच्या हातात धरून आणलं पाहिजे वर कैलासगिरीला. आणि हात पासा घेऊन गा हात पासा घेऊन भोर जाळे संगतीला गा भोर जाळे संगतीला खाली मानव खंडाला जाऊन त्या धनगराच्या महाराजाला धरून वर कैलास गिरीला आणायचं. आणि महाराजाला आणण्याकरता ह्या चौघाने विचार केला. मनाला पहिल्या सती युगाला पार्वती देवी सांगते मानवरले महाळापा शिवनले सिद्ध महाळापाला जर धरायला झालं तर महाळापा घावत नाही तुम्हाला. पार्वती काय झालं मूर्ते मानव लोकात महाळापा शिवान कैलास गिरीला मी शिवाय म्हणला काय करतील त्या महाळापाला. त्या महाळापाच्या नादी कधी जर लागलं तर महाळापा आपल्याला घावणार नाही. या महाळापावर कैलास गिरीला येणार नाही. कधी काळ येणार नाही. पार्वती कशाला लावतेच देवदूत हे त्या ठिकाणीला भेट कामाचं काम कशाला.